सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये. तर भाजी बघून तोंडाला पाणी सुटलं ना, तर चला आता ह्याच भाजीची रेसिपी मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. ही आहे कांद्याची चटणी. त्याच्यासाठी मग घेतलेले हे मोठे मोठे 4 कांदे. म्हटलं छोटे कांदे घेतले तर चिरायला वेळ लागणार, म्हणून त्याच्यासाठी काय केलं आहे मी, हे मोठे कांदे घेतले तर त्याचं साल काढून घेते आणि ते कांदे मी काय करणार आहे, थोडेसे मीडियममध्ये चिरून घ्यायचं आहे. तर तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत की ताई तुझ्या जे काही रेसिपी असतात त्या तुम्ही आम्हाला दाखवत जा, त्याचे व्हिडिओ टाकत जा चॅनलवर. आम्हाला तुमच्या गावाकडच्या रेसिपी, सगळ्यांना आमच्या गावाकडच्या भाज्या खूप आवडतात. आणि माझी मोठी मुलगी म्हणते माझ्या तर तोंडाला पाणी सुटतं तू आजीने केलेल्या भाज्या बघून. तर मी असा एवढा सारा कांदा चिरून घेतलेला आहे. जर तुम्हाला थोडा वेळ लागत असेल तर त्याच्यात तुम्ही मीठ घालून ठेवलं तरी चालतंय. कांद्याची सालं बघा केवढी निघली. तर आता मी काय करणार आहे, गरम गरम तवा, म्हणजे मी चपात्या बनवल्या होत्या आधी, त्याच तव्यात मी हा कांदा टाकणार आहे. म्हणजे पसरून कांदा काय करायचा आधी न तेल घालता भाजून घ्यायचा, म्हणजे थोडासा काय करायचा परतून घ्यायचा. तर पसरून तव्यामध्ये कांदा आपला टाकायचा आहे. मला ही चटणी खूप आवडते. माझी एक मावशी बनवायची खूप छान, तिच्या हातच्या चवीची. ती तर न शेंगदाण्याचं कूट वगैरे घालून करायची. तर आपल्या कांद्याचा आता कलर बदललेला आहे. आणि मगाशी कांदा बघा केवढा होता ज्यावेळेस चिरला होता त्यावेळेस, आणि आता भाजून कांदा पण थोडासा कमी झालेला आहे. काय होतं, असा कांदा छान थोडासा हे होऊसपर्यंत, ब्राऊन होऊसपर्यंत जर आपण हे केला, परतला, तर करकर दाताखाली लागत नाही. आणि ज्याला कोणाला कांदा म्हणजे कांद्याच्या भाज्या खायला आवडत नाही त्याला कळणार पण नाही की नक्की कांद्याची चटणी आहे का काय आहे ते. तर छानपैकी आता आपला कांदा हे झालेला आहे. तर पुढे मी दाखवते ह्याच्यात तुम्हाला काय काय टाकायचं आहे. ते जास्त काही नाही. आमच्या भाज्यांमध्ये आम्ही जास्त काही हेच करत नाही, सजवत बसतच नाही. जे काय आहे ते आपले म्हणजे घरचं जा सूर आहे तो घालायचा, लसूण टेचून घालायचा. तर आता मी काय केलेलं होतं, त्याच ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये एक हे केलेलं होतं, एक पवरी तेलाची घातलेली आहे. आवडीनुसार तुम्ही तेल घालू शकता. तुम्हाला जर जास्त तेल घालायचं असेल तर जास्त घाला. आमच्या शेंगदाण्याला जास्त तेल असल्यामुळे मी काय करते, थोडं तेल भाज्यांना कमी वापरते. तर काय केलं, त्याच्यात थोडासा लसूण टेचून घातला आणि जो घरचा येसूर आहे तो घातलेला आहे, हळद घातली आहे आणि मीठ घातलेलं आहे. आणि आता थोडे वेळ अजून त्याला काय करायचं, परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असं मोठं जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर घालायचं असेल तर शेंगदाण्याचं कूट घाला, नाही घातलं तरी चालेल. आणि 5-10 मिनटं मी काय केलं, ताट झाकून परत ही कांद्याची चटणी परतायला ठेवली. कोथिंबीर वरून चिरून घातली की तयार झाली आपली मस्तपैकी गावाकडच्या पद्धतीची तव्यातली कांद्याची चटणी. तव्यातल्या भाज्या ना टेस्टला खूप भारी लागतात. मग तुम्ही कोणत्याही करा. तर कशी वाटली रेसिपी सांगायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या एका छान अशा रेसिपीसोबत.